हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि परत मी गाडीत बसलीये. अद्वैला राग आलाय, अद्वै चिडलाय. अद्वैला काहीतरी बोर्ड गेम्स घ्यायचे होते आणि ते मी घेऊ दिले नाही असं त्याचं म्हणणं आहे. पण माझं काहीच नव्हतं. माझं हे होतं की तू मला त्रास देऊ नको, तुला काय घ्यायचंय ते तू घे, मला हे करू नकोस असं होतं. सो येस, आम्ही निघालो इकडे रिसॉर्टला, मुळशीच्या जवळ. सो येस, ते रिसॉर्ट कसं आहे, आम्ही पहिल्यांदाच चालली आहे. सो मी पहिल्यांदाच चालली आहे, तर मी पहिल्यांदा बघणार आहे. सो येस, तुम्हालाही कसं वाटतं तेही तुम्ही सांगालच ऑफकोर्स. आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सँडविचचाच प्रकार दिसतोय. हे घे अमित. ते आणि ते सेम आहे का? हा, आणि हे वेगळं आहे. हे घे. सो हाय गाईज, येस, आम्ही आलेलो आहोत रिसॉर्टला. आणि रिसॉर्ट आहे काय, रेसिडेन्सी लेक रिसॉर्ट. येस, मी विसरलेली नाव, तो मी इथे वाचून सांगते. तर मस्त आहे वातावरण, व्ह्यू पण छान आहे. सगळे गेलेत पूलमध्ये. सो आम्ही तिकडे चालू. मला नाही जायचं कारण मला आत्ताच थंडी वाजते. पूलमध्ये गेल्यावर खूप वाजेल, सो मी नाही जाणार आहे. सो येस, तुम्ही बघत राहा व्लॉग. काहीच अद्वैला खूप थंडी वाजली आहे. अद्वै नाहीच म्हणतोय आता. उभा आहे अद्वै. अद्वै थंडी वाजली. गाईज, एवढी थंडी वाजली आहे ना की जॅकेट टॉवेल सगळं घेऊन आम्ही असं चिकटून बसलोय ना. खूप थंडी वाजली. स्टार्ट. गाईज, आम्ही आलेलो रूममध्ये आणि झालो आहे रेडी. आता आम्ही चाललो आहे केक कटिंग करायला. स्वराचा बर्थडे आहे आज. आणि मला लेन्स लावायचा एवढा कंटाळा आलेला ना, मी नाही लावले. अमित म्हणलं राहू दे. अरे ट्रायपॉड राहिला, थांब आलेच. अमित बघा काय करतोय. त्याला आहे ना तो व्ह्यू जो ब्लॉक करतोय ना या पडद्यांनी वुडनवाल्या, ते त्याला नको आहे. तर तो मचान सारखं एक्सपेक्ट करतो इथे. आणि ऑफकोर्स मचान इथे नाही मिळायचं. अमित काय करतोय, कर ना. मगाशी काय केलंस, कर. मगाशी काय केलं दाखव तर दे मला ब्लॉगमध्ये. तर अमित विचार करतो की असं जर कुठे बांधता आलं वर, त्यांच्याच दोरीला बांधलं तर. व्ह्यू हवा आहे त्याला सकाळी उठल्या उठल्या. सोड. सो येस, मी झाली आहे रेडी आणि स्वराची वाट बघतोय आम्ही. स्वरा रेडी होती. अद्वै काय माहिती काय करायला गेलं त्यांच्या रूममध्ये. अद्वैचं फार चाललंय काहीतरी
सो येस व्लॉग बघत राहा. हॅलो गाईज. सो येस आमचं जेवण झालंय. इकडे कॅरम आहे, मला कॅरम खेळायचं आहे, पण यांना मे बी पूल खेळायचं असेल. सो लेट्स सी. सो गाईज खूप थंडी आहे आणि सगळे बिझी आहेत. अमित आणि श्याम इकडे, मुलं इकडे, शुभांगी कॉलवर बोलतीये आणि झोका खेळतीये आणि येस ही मी. काय करणार कधी पाहिले चेस खेळताना एवढी लोक? सगळी लोक चेस खेळतात आणि इथे घेतलं होतं. काकाने मारलं. काय विषय काय होता थांब होता. थांब रे 2 मिनिटं. सो काहीच आलोय रूम मध्ये आणि खूप थंडी वाजते खूप. मी आता चेंज केलं पण भयंकर थंडी आहे आणि आता मला आली झोप. सो मी झोपणार आहे. गाईज येस अद्वय कुठेतरी गेलेला. सकाळी कुठे गेलेला अद्वय? डोंगरावर. किल्ल्यावर नाही, डोंगरावर गेलेला. आणि अद्वैनी माझ्यासाठी तिकडनं चंद्र आणलाय. अद्वै म्हणलं आई मी तुझ्यासाठी चंद्र आणलाय. क्यूट आहे पिल्लू. थँक्यू थँक्यू बेबी. चला आता ब्रेकफास्टला जाऊया. सो येस आम्ही आता ब्रेकफास्टला चाललो आहे. ब्रेकफास्ट करू आणि काय करू ते तुम्हाला बघायला मिळेलच. सो बघा तर हा ब्लॉग. टोस्टर, हॉट कॉफी, ब्रेड, बटर, जॅम, इडली अँड इथे काय सांबार, चटणी. अरे वा, साबुदाणा खिचडी, फ्रूट्स आणि इकडे आहे पुरी, भाजी, बटाटा वडा अद्वैचा फेवरेट आहे. आणि इकडे फ्रूट ज्युसेस, कॉर्नफ्लेक्स आणि हे सगळं. सो सो गाईज ब्रेकफास्ट झाला आहे. सगळे इथे स्विमिंग करतायत आणि पाणी खूप थंड आहे म्हणून मी विचार करते पाण्यात जाऊ की नको. लेट्स सी. मी जाते की नाही. अमित म्हणलं आहे मी तुझे कपडे आणते, मी चेंज कर इकडे. तर
बघू, माझं अजून ठरलं नाही मी जाईल की नाही. गाईस नाही गेले मी पूलमध्ये. खूप थंड पाणी चेकआउट करणार. गाईज माझे खूप चांगले झाले गाईज. सो आम्ही करतोय चेकआउट झाले. सो आता आम्ही काय करतो, झालंच आहे सगळं. थोडेसे फोटो काढू आणि मग जाऊ, लवकरच जाऊ. मला 1-2 कामं पण आहेत. माझे मामा मामी येत आहेत आमच्या घरी आणि त्यांना घेऊन मग मी मम्मीकडे जाणार आहे. सो येस तिकडे क्लिनिंग चालली आहे. तिकडे होतं आमचं कॉटेज आणि ओव्हरऑल छान आहे. हे बघा, हे आहेत पॅनोरामिक व्ह्यूवाले कॉटेजेस आणि हे आहे ग्रँड व्ह्यू कॉटेजेस. जे हे समोर दिसतात ते पलीकडे त्याचा व्ह्यू आहे. पण आम्ही हे घेतलेले. छान होता ओव्हरऑल स्टे, मस्त होता. त्या रूम्स तर मी दाखवलेच, म्हणजे चेक इन केल्यानंतर जेव्हा एंट्री केली तेव्हाच रूम दाखवले. सो ते होते रूम्स आणि मस्त होतं. स्विमिंग पूल आहे, गेम्स आहेत, छान होतं. म्हणजे माझं असं होतं की अजून एक्सटेंड करूया का आपण. पण येस, मला काही कमिटमेंट्स आहेत ज्या लवकर घरी जाऊन कंप्लीट करायच्या आहेत. सुट्टी जरी टाकली तरी दुसरी कामं आहेत. सो येस, बाकी आता आम्ही थोडे फोटो काढणार आणि मग इथून निघणार. नाही नाही, एवढं बॅटबॉल खेळू वाटतंय. चांगला मारतो की. आउट. सो गाईज आम्ही आलोय गार्डन कोर्टला लंचला आणि मग आम्ही जेवण करू आणि घरी जाऊ. स्टे ट्यून. जरा मी पडेल तसं येईल या मुलांना. आलं का सिझलिंग ब्राउन. तुला जर्मन शिकली असणार, तुला एका वेळेत लिहायचं आणि मला हे असं येतं ना, काय ते इश हायझं श्रद्धा. तर ते लिहायचं एका वेळेत. इश दुसऱ्या वेळेत ते मराठीत लिहायचं. इश हायझं श्रद्धा. इश बिन नाही काय म्हणलं हां. Ich bin 29 Jahre alt. ओके. Ich bin. आणि मला मस्त सर्दी झाली. खूप सर्दी झाली अद्वैला. आता मी गेल्या औषध देणार आहे. आम्ही झोपणार आहोत आणि झोपेतून उठल्यावर जे माझे 1-2 काम आहेत मी ते करणार आहे. मग माझे मामा मामी येणार आहेत घरी. सो मी त्यांची जेवणाची तयारी करेल आणि मग आम्ही जेवण करून मम्मीकडे जाणार. आमचा प्लॅन सेट आहे. आणि विनोद मामाने त्यांना घेऊन का? विनोद मामा नाही येणार आहे, संदीप मामा येणार आहे. संदीप मामाने त्यांना घेऊन मम्मीकडे जाणार. मग ते किती दिवस राहणार? मम्मीकडे 2 दिवस, सॅटर्डे संडे. मग ते संडेला जाणार. मामाला ऑफिस आहे ना म्हणून. सो येस गाईज, बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.